ॲग्रो वन टॉप 20 न्यूज। कापसाचा दर मागील 3 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवरून खाली घसरल्याने कापसाच्या दरातील तेजीला ब्रेक लागलाय। भारतीय कापूस महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस विक्रीला सुरुवात केली आहे, त्यामुळे दरात घसरण झाल्याचं जाणकारांकडून सांगितलं जातंय। दरम्यान सीसीआयने आतापर्यंत ई-ॲक्शनच्या माध्यमातून तेलंगणा आणि महाराष्ट्रातून जवळपास 10,000 गाठी कापसाची विक्री केली आहे, तर यंदा भारतीय कापूस महामंडळाने देशभरातील शेतकऱ्यांकडून जवळपास 11 लाख गाठी कापूस खरेदी केलाय। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, नवी दिल्ली। सांगली फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये रत्नागिरी आणि देवगड हापूसचं आगमन झालंय। दर मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, तर पेटीला 2,000 ते 3,500 रुपये दर मिळतोय। हापूस आंब्याच्या 5 आणि 6 डझनच्या पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्या, तर देवगड हापूस पेटीतून आला नसून डझन आणि बॉक्समधून आलाय। बॉक्सला 500 ते 3,000 रुपयांपर्यंत दर मिळतोय। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात आणखी सुधारणा झाली आहे। प्रति क्विंटल 50 रुपयांनी दर वाढलेत। आज कांद्याची 8,263 पोती आवक झाली होती। दर हा 200 ते 900 रुपये झाल्याचं दिसून आलंय। कांद्याबरोबर बटाट्याची आवक 2,360 पोती झाली आहे, तर दर 800 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान झालाय। लसणाची आवक 565 पोती होऊन दर 2,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान आहे। सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं आणि शिल्लक कांदा संपत आल्यानं दरात सुधारणा झाल्याचं सांगण्यात येतंय। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी झाली आहे। भेली आणि रवे गुळाची आवक 2,590 क्विंटल झाली आहे। आवक बऱ्यापैकी आहे आणि मार्केटमध्ये आज दरात 1,000 रुपयांनी घसरण झाली आहे। गुळाला 2,900 ते 3,500 रुपये दर मिळतोय। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली। देशातील साखर कारखान्यांनी अन्य उत्पादनांवर लक्ष केंद्रित केल्यानं उत्तर प्रदेशसह देशातील साखरेच्या उत्पन्नात यावर्षी घट होण्याची शक्यता आहे। यावर्षी देशातील साखरेचे उत्पादन हे 307 लाख टनांपर्यंत होण्याची शक्यता असल्याचा अंदाज साखर उद्योगाकडून वर्तवण्यात येतोय। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 13 लाख टनांनी ही घट होणार आहे, तर साखरेचे उत्पादन कमी होणार असलं तरी देशातील साखरेच्या वार्षिक मागणीपेक्षा ते 62 लाख टनांनी अधिकच राहणार आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर। बाजारामध्ये सर्व प्रकारच्या फुलांची आवक घटली आहे, त्या तुलनेमध्ये मागणी कमी असल्यानं झेंडू वगळता सर्व फुलांचे भाव स्थिर आहेत। झेंडूच्या फुलांना मागणी वाढल्यानं फुलांचे भाव 10% वाढलेत, तर पाडव्यासाठी फुलांची आवक वाढेल आणि फुलांच्या दरामध्ये वाढ होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती। आज देशांतर्गत बाजारपेठेमध्ये अंड्याचे घाऊक दर 290 ते 353 रुपये प्रति शेकडा झालेत। आज अंड्यांच्या दरामध्ये 3 रुपयांनी घट झाली आहे। दिल्लीमध्ये अंडी दर 310 रुपये, मुंबईमध्ये 337, तर पुण्यामध्ये 327 आणि नागपुरात 290 रुपये, तर कोलकात्यामध्ये 353 रुपये झालेत। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे, त्यामुळे अंड्यांची मागणी घटू लागली आहे। परिणामी दर हा देखील कमी होतोय। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, दिल्ली। बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये ऊसाबरोबर द्राक्षांचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। या दोन्ही तालुक्यांमध्ये हजारो एकर द्राक्षांच्या बागा आहेत। अनेक दिवसांपासून द्राक्षाची तोडणी सुरू असून ही तोडणी आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि द्राक्षाला दरही चांगला मिळाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधानी आहेत। यावर्षी कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला असला तरी द्राक्षांचं उत्पादन कमी प्रमाणातही पाण्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे घेण्यात आलंय। मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती। वाढतं तापमान, ढगाळ वातावरण आणि वातावरणामध्ये वाढलेली उष्णता या बदलत्या हवामानाचा फटका पुरंदर तालुक्यातील अंजीर बागांना बसलाय। अंजीर पिकावर करपा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागलेला आहे, तर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी त्रस्त झाले। त्यामुळे अंजिराच्या फळांची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्यानं शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती। अमरावती जिल्ह्यामध्ये खुली बाजारपेठ नसल्यानं कांद्याला अनुदान मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे। कांदा टिकवण्याचं समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसते, परंतु दरवर्षी हजारो हेक्टरवर कांद्याची लागवड होते आणि यावर्षी पाण्याची भीषण टंचाई सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी पाण्याची सोय पाहून कांद्याची लागवड केली होती, तर बहुतांश शेतकऱ्यांनी ही जोखीम पत्कारली नाही आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भाव चांगला मिळत असला तरी यावर्षी लागवड कमी आहे। अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती।
राज्य सरकारनं जरी दूध खरेदी अनुदान पुन्हा जाहीर केलं असलं तरी खरेदी दरामध्ये मात्र सरासरी 2 रुपयांची घटच येते. ऐन उन्हाळ्यामध्ये दुधाचं उत्पादन कमी होत असताना दर देखील कमी मिळत असल्यानं दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे. जून 2018 मध्ये राज्य सरकारनं दूध खरेदी दरामध्ये 5 रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केलं होतं, तर मार्च 2019 मध्ये त्याची मुदत संपणार होती. शासनानं दूध अनुदान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली. यंदा वाशिम जिल्ह्यामध्ये कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाई पाठोपाठ चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय. त्यामुळे जनावरं विकल्याशिवाय पर्याय उरला नसल्यानं मालेगाव इथल्या जनावरांच्या आठवडी बाजारामध्ये एरवी लाखोंची होणारी उलाढाल नगण्य झाली आहे. लाख मोलाचं पशुधन कवडी मोल भावामध्ये विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शासनानं चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये दुष्काळाची दाहकता वाढतच चालली आहे. दुष्काळातही पाणी योजनांची पाणीपट्टी भरून शेती पिकवायची आणि दुष्काळ हटवायचा असा निर्धार जनतेनं केलाय. पण यासाठी प्रशासनाचं योग्य साथ हवी. पाणीपट्टी भरून देखील पाणी मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली. ऐन उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होतीये. त्यामुळे बारामती तालुक्यामध्ये सरकारी पिकांमध्ये शेतकरी आता हिरव्या चाऱ्याची पिकं आंतरपीक म्हणून घेऊ लागले. उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवल्यानं हिरव्या चाऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि दरही चांगला मिळत असल्यानं आता शेतकरी पिकांमध्ये मका, कडवळ अशी चाऱ्याची पिकं घेताना दिसतायत. मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती. बारामती इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पाणी वापर संस्था आहे. यातून हजारो नागरिकांना पिण्याचं पाणी मिळतंय. तर नीरा डावा कालव्याचं आवर्तन सुटल्यानं नीरेपासून ते इंदापूरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे साठवण तलाव आहेत त्यामध्ये पाण्याची साठवणूक केली जाते. उन्हाळ्यामध्ये नीरा डावा कालवा पाणी आल्यानं हे साठवण तलाव आता पूर्ण क्षमतेनं भरलेले आहेत आणि त्यामुळे काही दिवस पुरेल इतका पाणी साठा होणार आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती. मध्य महाराष्ट्र विदर्भातील उन्हाचा चटका येत्या 24 तासामध्ये आणखी वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान वाढलेलंच राहणार असून त्यानंतर त्यामध्ये किंचित घट होईल. तर विदर्भातील उन्हाची तीव्रता मात्र पुढील 8 ते 9 दिवस कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अमरावती जिल्ह्यातील बेंबळा नदीला यावर्षीच्या हंगामामध्ये येऊन गेलेल्या महापुराला 9 महिन्यांचा कालावधी लोटलाय. मात्र अद्यापपर्यंत पूरपीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याची ओरड आता ऐन निवडणुकीच्या काळात सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून बेंबळा नदी वाहते आणि यामध्ये सप्टेंबर 2018ला महापूर आला होता. त्याची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाहीये. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती. परभणी जिल्ह्यातील सरकारच्या कामगिरीवर नाराज असलेल्या गावांनी निवडणुकीवर बहिष्कार घातलाय. आतापर्यंत कानसूर, लिंबा, अंधापुरी गावांनी पीक विमा आणि दुष्काळी अनुदान न मिळाल्यानं मतदानावर बहिष्कार घातला होता. तर सेलू तालुक्यातील राजा गावानं रस्ता नसल्यानं मतदानावर बहिष्कार टाकलाय. प्रशासन मतदानाचा टक्का वाढवण्यामध्ये व्यस्त आहे. त्यासाठी निवडणूक आयोग मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा राबवते. मात्र भौतिक सुविधा नसल्यानं नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतायत. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी. काय नाही, फुटाच हे सगळं. काही निवडणूक आली की मग चक्रा घाली ते. मग आता म्हणलं चक्रा घालून काय करावं हे आपल्याला अशीच घोळायलेत. दगड आणून टाकीत की झालं. मग काही नाही. आता आलते आज एक दिवशी आमच्या इथं, तर मी म्हणले लोक म्हणले मत करायचं नाही आम्हाला, रोडच नाही. आणि लेकरं आता इतकले हे पोरी सोरी आलं वढ्याला पाणी कसं करायचं. गेलं लेकरू एखादं वाहून तर काय करा. निरोहाची तिची किती फजिती राज्य. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. सत्तेमध्ये आल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेप्रमाणे शेतीचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जाईल असं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय. तर शेतकऱ्यांनी वेळेमध्ये कर्ज न फेडल्यास त्यांना तुरुंगात जावं लागणार नाही अशी तरतूद केली जाईल असंही या जाहीरनाम्यात म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तो किसानों के लिए हमने 2 चीजें, बड़ी चीजें सोची. एक कि एक सेपरेट किसान बजट होना चाहिए. जैसे रेलवे बजट होता था
किसानों का एक सेपरेट बजट होना चाहिए। हिंदुस्तान के किसान को मालूम होना चाहिए कि उसको कितना पैसा दिया जा रहा है, उसकी एमएसपी कितनी बढ़ाई जाएगी, सब उसके सामने होना चाहिए। दूध का दूध, पानी का पानी होना चाहिए। अगर किसान कर्जा ना दे पाए तो वो क्रिमिनल ऑफेंस ना हो, वो सिविल ऑफेंस। तो ये भी एक बहुत ऐतिहासिक निर्णय है।